सगळ्यांना जय भीम. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 डिसेंबर रोजी असतो. या दिवशी मुंबईच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या खास दिवशी शाळा महाविद्यालये बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. यांचा महापरिनिर्वाण दिन. आजचा हा दिवस 6 डिसेंबर आपल्या सर्वांसाठी केवळ दुःखाचा ढाळण्याचा दिवस नाही, तर महामानवाच्या कार्याचा आणि त्यागाचा वारसा पुढे नेण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा आणि नव्या संकल्पाचा दिवस. आज आपण विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहोत. बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन म्हणजे ज्ञानाच्या बळावर अन्यायाविरुद्ध केलेला अभूतपूर्व संघर्ष. ज्या समाजाने त्यांना पाणी नाकारले, त्या समाजात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. त्यांनी अत्यंत हालाकीत अपमान सहन करून ज्ञान साधना केली आणि जगातील सर्वश्रेष्ठ विज्ञानांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनातील आपल्याला एकच शिकवण मिळते आणि ती म्हणजे शिक्षण. हाच आपला सर्वात मोठा आधार आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्क मागायला शिकवले नाहीत, तर त्या हक्कावर विश्वास ठेवण्यासाठी, आपल्या बुद्धीच्या आणि संघटनेच्या बळावरती मिळण्यासाठी लढायला पण शिकवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी देशाला अर्पण केलेले भारतीय संविधान. हे संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 स्तंभांवर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे. कल्पना करा, ज्या व्यक्तीला जीवनात इतके अन्याय सोसावे लागले, त्या व्यक्तीने जेव्हा राष्ट्रासाठी संविधान लिहिले तेव्हा त्या बदल्याची भावना नव्हती, तर प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना होती. त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले. देशाला एक सामाजिक लोकशाहीचा मार्ग दाखवला. बाबासाहेबांनी देशाला दिलेला हा वारसा, ही समतेची मशाल आपण कधीही विसरू शकत नाही. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपल्याला अल्पपरीक्षण करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेला समाधिष्ठित समाज अजूनही पूर्णपणे साकार झाला का? जातीभेद, विषमता आणि अंधश्रद्धा पूर्णपणे संपल्या आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य हे एक विशिष्ट समाजापुरते नव्हते, ते संपूर्ण मानवमुक्तीचे कार्य होते. त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवले, आत्मसन्मान मिळवून दिला. आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण हा संकल्प करू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बोधिसत्वाचे मूल्य जपण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करू. त्यांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करू आणि त्यांच्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहू. एका महायुगाचा अंत झालेल्या या दिवशी त्या महामानवाला माझे आपल्या सर्वांचे विनम्र अभिवादन आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.